सन्माननीय आमदार अमित जनाक, सन्माननीय कलेक्टर, त्यानंतर तहसीलदार पटवाऱ्याकडे निवेदन सादर करून त्यांना सांगितलं की सर्व गावामध्ये एकूण जमीन किती आहे, सदर जमिनीचा प्रस्ताव आमच्या समोर ठेवा आणि ज्या लोकांच्या ताब्यात जमिनी आहेत अशा जमिनी वगळूनच तो प्रकल्प तुम्ही घोषित करा. त्याच्यावर सुद्धा आता चौकशी लागली. प्रामुख्याने दुसरा प्रश्न असा आहे, हा जिल्हा आकांक्षित यादीत या जिल्ह्याचं नाव आहे, परंतु या जिल्ह्यामध्ये ज्या दलितांच्या ताब्यात जमिनी आहेत, आदिवासींच्या ताब्यात जमिनी आहेत, ते जमिनीचे साधन त्यांच्या परिवाराच्या उदरनिर्वाहाकरिता करीत आहेत. जिल्ह्यामध्ये MIDC नाही, जिल्ह्यामध्ये रोजगाराचं कोणत्या प्रकारचं साधन नाही. जिल्ह्याला पालकमंत्री लाभले, परंतु ते कोल्हापूरचे लाभले, फक्त झेंडावंदन करण्यासाठी ते इथं आलेले आहेत. बाकी कोणत्या प्रशासकीय अधिकाऱ्यासंग त्यांनी चर्चा केली नाही, कोणत्या कार्यकर्त्यासंग त्यांनी चर्चा केली नाही. म्हणून त्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्यांनी 2 दिवसात संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत ज्याचे काही 2 प्रलंबित विषय आहेत त्याच्यावरती प्रशासकीय बैठकीचं आयोजन केलं पाहिजे. यासाठी या मोर्चाचं आंदोलन आम्ही आज केला आणि जिल्हाधिकाऱ्यांना आता जाऊन आम्ही निवेदन सादर करणार आहोत जनता की अदालत में. कारण या राज्यामध्ये विरोधी पक्ष नेता नाही, त्या राज्यामध्ये विधान भवनामध्ये बोलणारा कोणता विरोधी पक्ष नेता नाही. दिल्लीपासून दिल्लीपर्यंत बहुमताचं सरकार आहे, म्हणून विरोधी पक्ष जरी नसला तर जनता त्या सरकारचा विरोध करण्यासाठी आता रस्त्यावर उतरणार आहे. उद्यापासून जनता की अदालत में पालकमंत्री हजर हो अशा पद्धतीचा नारा देऊन आम्ही सर्वजण रस्त्यावर बसणार आहे. तर आज या मोर्चामध्ये प्रामुख्याने शेतीचे अतिक्रमण, निवासी अतिक्रमण याच्यावरती साधेबाधक चर्चा आम्हाला करायची आहे. सन्माननीय जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून जोपर्यंत पालकमंत्री प्रशासकीय बैठकीचं आयोजन करणार नाही तोपर्यंत आता हे बेमुदत आपल्या आंदोलन आता सुरू राहणार आहे. या आंदोलनामध्ये बरेचसे काही मंडळी सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्या प्रश्नावरती बोलण्यासाठी आता कलेक्टरकडे सगळ्या शिष्टमंडळ सोबत आपण तिथे जाणार आहोत. म्हणून सर्व लोक या मोर्चामध्ये आले. त्या मोर्चात आपण शांततेने बसून सन्माननीय पोलीस या पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून आता आपल्याला तिथं कलेक्टरकडे चर्चा करायला जायचं आहे आणि सकारात्मक चर्चा झाली तर ठीक आहे, नाहीतर